गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण आहे ना एका जिवंत गोष्टीवर बोलणार आहोत, एका जिवंत अध्ययनावर बोलणार आहोत। म्हणजे आपल्या भारत देशामध्ये झालेली ही घटना आहे आणि ही घटना आहे ना ती गणपती बाप्पांची आहे। ही घटना खरीखुरी आहे। बघा ती घटना काय आहे ना ती आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। नक्की मनुष्यानं वागावं कसं, राहावं कसं, हा काळ आहे ना प्रत्येकाला शिकवत असतो, तरी सुद्धा मनुष्य आपले कर्म नीट करत नाही। बघा ती घटना कोणती आहे ना ती आता आपण पाहणार आहोत। एका गुजरातमधील एका अमरेली या छोट्याशा गावामध्ये एका स्त्रीनं पोटातून गणेशासारख्या दिसणाऱ्या बाळाला जन्म दिला। ती गर्भवती राहिली कशी, श्री गणेशानं तिच्या पोटी जन्म का घेतला, हे ऐकून आहे ना तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही। ही घटना शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण त्या अमरेली या छोट्याशा गावामध्ये गौरी नावाची मुलगी राहत होती आणि गौरी फक्त 5 वर्षाची होती आणि गौरीला आई वडील कोणीही नव्हतं। ती अनाथ मुलगी होती। तिच्या आई वडील देवदर्शनासाठी जाताना एका गाडीमध्ये त्यांचा अपघात झाला आणि ते वारले होते। त्यामुळं ती आपल्या काकांच्या घरी राहत होती। गौरीच्या आई वडील खूप श्रीमंत होते। गौरीच्या वडिलांचे 2 पेट्रोल पंप होते, 3 हॉटेल होते आणि एक कपड्यांचं दुकान होतं। ते पैशाने खूप श्रीमंत होते। 10 ते 15 एकर जमीन होती। खूपच सोने नाणे होतं। त्यांच्या पुढच्या 7 पिढ्या आहेत ना त्या बसूल खातील एवढा अमाप पैसा त्यांच्याकडे होता। आणि तिचे वडील, त्यांचं नाव होतं शंकरपंत। हे मनाने खूप साधे, खूप प्रेमळ आणि माणुसकीनं भरलेलं त्यांचं हृदय होतं। त्यांनी आपली अर्धी इस्टेट गोरगरिबांना मदत करण्यामध्ये घालवली होती आणि ते नेहमी शेतकऱ्यांना, गोरगरिबांना मदत करायचे, नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहायचे। आणि त्यांची पत्नी म्हणजे गौरीची आईसुद्धा त्यांना या कामामध्ये खूप मदत करायची। शंकरपंत हे श्री गणेशाचे खूप मोठे भक्त होते। ते रोज सकाळी श्री गणेशाचं जप करायचे। त्यांची आधी परिस्थिती खूप गरिबीची होती, पण हळूहळू गणेशाच्या कृपेनं त्यांच्याकडे पैसा येऊ लागला आणि त्यांची परिस्थिती होती ना ती पूर्णतः बदलून गेली। हे सर्व गणेशाच्या कृपेनंच झालं होतं। अमाप भक्ती केल्यानं गणेशाने त्यांची परिस्थिती होती ना ती पूर्णपणे बदलून टाकलेली होती। जशी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होत गेली तसे ते गोरगरिबांना, अनाथ मुलांना पैशाची किंवा अन्य वस्तूची मदत करू लागले। त्यांनी वृद्धाश्रमामध्ये मोफत जेवणसुद्धा सुरू केलं। त्यामुळं गणेशांच्या साथीनं आणि लोकांच्या आशीर्वादानं त्यांच्या धंद्यामध्ये खूप बरकत वाढत होती। पूर्ण तालुक्यामध्ये गरिबांचा दैवत म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं होतं। प्रत्येक क्षेत्रात ते उंच भरारी घेत होते, खूप चांगलं यश प्राप्त करत होते, लोकांचं प्रेम मिळवत होते। त्यांना त्यांचा थोडासाही अभिमान नव्हता। ते नेहमी होते ना जमिनीला जुळून राहणारे होते। मी जी काही मदत करतो ती मदत मी करत नाही तर श्री गणेश करतात। माझ्याकडे जे काही आहे ते फक्त श्री गणेशामुळे आहे, असेच ते बोलायचे।
मनात अफाट श्रद्धा, हृदयात प्रेम आणि मुखामध्ये गणेशाचं नाव होतं ना, हेच त्यांचं जीवन होतं. आपण कधी कधी पाहतो ना की एखादा मनुष्य एवढा गडगंज श्रीमंत असतो ना, तरीही त्याला श्रीमंतीची काहीच ओढ नसते. श्रीमंती त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत नाही. एकदम साधं जीवन जगत असतो आणि तसंच आपण जगायला हवं. त्या पद्धतीनं होता ना तो माणूस त्या गणेशांचा भक्त होता, गणपती बाप्पांचा भक्त होता. या अफाट भक्तीनं देवसुद्धा त्यांच्यावर प्रसन्नच झाला होता ना. यातच त्यांना एक गोड मुलगी झाली आणि मुलगी झाल्याच्या आनंदामध्ये त्यांनी गावातील लोकांना मिठाई धान्य वाटप सुरू केलं. त्यांनी आपल्या मुलीचं नाव गौरी असं नाव ठेवलं. श्री गणेशाच्या कृपेनं आपल्याला मूळ झालं म्हणून त्यांनी तिचं नाव गणेशाची आई म्हणजे गौरी ठेवलं होतं. आणि लहानपणापासूनच गौरीला गणेशाच्या कथा आहेत ना, गोष्टी आहेत, त्या आई वडील भरपूर सांगायचे. त्यामुळं शंकरपंत रोज तिला देवाजवळ बसवायचे. त्यामुळं लहानपणापासूनच गौरी गणेशाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाली होती. ती सुद्धा रोज भक्तिभावानं गणेशाची पूजा अर्चना करायची. त्याचवेळी शंकरपंत आणि त्यांचा भाऊ म्हणजेच महेश यांच्यात मतभेद झाले होते. हे मतभेद जमीन व्यवसाय पैशावरूनच झाले होते ना. त्यात शंकरची वाढलेली प्रसिद्धी महेशच्या डोळ्यामध्ये खुपत होती. तो सुद्धा पैशाने श्रीमंतच होता, पण शंकरचंच नाव आहे ना सर्वत्र गायलं जात असल्यानं त्यांच्याबद्दल त्याच्या मनात राग होता. माझ्याकडे सुद्धा अमाप पैसा असावा, जमीन आहे, पण कोणीही माझी प्रशंसा करत नाही हे त्याला नडत होतं. आणि आपल्यापेक्षा कोणी मोठा झालेलं त्याला अजिबात पटत नव्हतं. गावात फक्त माझंच नाव गाजलं पाहिजे असं त्याला वाटायचं. महेश होता ना तो स्वभावाने खूप गर्विष्ठ होता आणि रागीट विचारांचा होता. शंकरमुळं त्याला कोणी विचारत सुद्धा नव्हतं. याच गोष्टीबद्दल शंकरविषयी त्याच्या मनामध्ये राग निर्माण झाला. आणि एके दिवशी शंकर गरिबांसाठी स्वतःची जमीन देत असताना त्यांच्यात वाद झाला आणि आपली जमीन या गरिबांना देणं महेशला अजिबात पटलं नाही. पण खरं तर ती संपूर्ण जमीन ही शंकरचीच होती ना. तो त्याला म्हणाला, ही माझी जमीन आहे, त्यामुळं मी काहीही करेल, तुझा इथे काहीच संबंध नाही. याच गोष्टीचा त्याला प्रचंड राग आला होता. बघा, तुमच्या लक्षात आहे का आपण काय पाहत होतो? एका महिलेच्या पोटी गणपती बाप्पांसारखा दिसणारा बाळ झाला. ही घटना झाली कशी हे आपण पाहत आहोत. बघा, त्यावेळी कारण ती जमीन आहे ना ती त्याला हवी होती, त्यामुळं त्यानं आपल्याच भावाला संपवण्याचा कट रचला. एके दिवशी शंकर आणि त्याची पत्नी देव दर्शनासाठी जात होते. त्याच दिवशी गौरी शाळेमध्ये गेली होती आणि देव दर्शनासाठी जात असताना महेश काही लोकांना शंकरला मारण्याची सुपारी देऊन टाकतो. त्या 10 माणसांनी शंकर आणि त्याच्या पत्नीला रस्त्यामध्ये अडवलं आणि त्यांची क्रूरतेने हत्या केली. मग त्यांना गाडीत बसवून त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नदीमध्ये सोडली. सर्व लोकांना शंकरपंत यांचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये ते मृत्यू झाला असं वाटलं. त्यांच्या मृत्यूनं संपूर्ण गाव रडत होतं. गौरी 6 वर्षाची असताना बघा ती अनाथ झाली होती. मग महेशनं तिला आपल्याकडेच ठेवलं. शंकरची सर्व संपत्ती त्यानं आपल्या नावावर केली. त्याचे सर्व व्यवसाय, पैसे, दागिने, सर्व संपत्ती जप्त केली. असं कुणाला कळू सुद्धा दिलं नाही. छोटीशी गौरी रोज आईबाबांच्या आठवणीमध्ये रडत असायची. ती नेहमी बाप्पांना म्हणायची, बाप्पा, हे तू काय केलंस? माझ्या आईबाबांनी तुझी एवढी भक्ती केली, पण तू त्याच्याशी असं का वागलास? तू मला का अनाथ केलंस? तू खूप क्रूर आहेस. आतापर्यंत केलेल्या मनोभावे सेवेचं
मला तू हे बक्षीस दिलंस. ती बाप्पांवर खूप रागावलेली होती. आता मात्र महेश तिच्यासोबत सुद्धा क्रूर वागायला लागला होता. त्याला गौरीचा खूप राग होता. तो घरातील सर्व कामं त्या गौरीलाच सांगायचा. त्यानं तिच्यावर अन्याय करायला सुरुवात केली होती. त्या घरात तिला सतत टोमणे दिले जायचे. तिला छोट्या छोट्या कारणांवरून मारलं जायचं. उरलेलं जेवण तिला खायला दिलं जायचं. कधी कधी ते सुद्धा तिला मिळत नव्हतं. ती उपाशी झोपायची. तिला त्या घरात एखाद्या मुक्या प्राण्यासारखं वागवलं जायचं. पण तरीसुद्धा गौरीच्या मनामध्ये श्री गणेशांबद्दल प्रचंड भक्तिभाव होता. ती रोज बाप्पांची पूजा करायची. हळूहळू दिवस जाऊ लागले. आता गौरी 20 वर्षांची झाली होती. या काळामध्ये तिने खूप त्रास, छळ, अन्याय सहन केला होताच ना. मग महेशनं तिचं लग्न एका गरीब घराण्यातील सागर नावाच्या मुलाशी लावून दिलं. कारण ती आयुष्यभर गरीब घरातच राहावी. सागर याचे स्वतःचे घरसुद्धा नव्हतं. तो झोपडीमध्ये राहत होता. तो शेती करत होता. त्याची आर्थिक परिस्थिती खूप दयनीय होती. 2 वेळेचं अन्न मिळवण्यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करत होता. तो मनाने खूप प्रेमळ होता आणि साधासुद्धा होता. गौरीसुद्धा त्याची शेतामध्ये खूप मदत करायची. मग इथूनच त्यांची परिस्थिती बदलू लागली. गौरी जणू एका सरस्वतीच्या रूपामध्ये सागरच्या जीवनामध्ये आली होती. त्यांचं शेतीसुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये उत्पन्न होऊ लागलं. हळूहळू त्याच पैशामध्ये त्यांनी जमीन विकत घेतली. त्यामुळं त्यांचं उत्पन्न दुप्पट होऊ लागलं. त्यांनी आपलं स्वतःचं सुंदर घर बांधलं. हळूहळू त्यानं व्यवसाय सुरू केले. त्यातही त्यांना अप्रतिम यश मिळू लागलं. हे दुसरं काही नसून वर्षानुवर्ष बाप्पांची मनोभावे सेवा करण्याचं तिला फळ मिळत होतं. इथे सर्व संपत नाही. ही तर बाप्पाची सुरुवातच होती ना. कारण बाप्पाच्या आवडत्या भक्ताची म्हणजे शंकरची जी महेशनं हत्या केली त्याचा बदला अजून घ्यायचा होता. शेवटी तो बदला घेण्यासाठी बाप्पाने गौरीच्या पोटी जन्म घेतला. म्हणजेच गौरीचा मुलगा झाला. ते बाळ हुबेहूब बाप्पांसारखं दिसत होतं. हळूहळू बाळ मोठं होत होतं. गौरीच्या घरात संपत्ती ओसंडून वाहू लागली होती. मग आपल्या वडिलांप्रमाणे ती सुद्धा गोरगरिबांची मदत करू लागली. ती आपल्या वडिलांचा हात पुढे चालवू लागली आणि तिनं लहान मुलांसाठी शाळा, म्हाताऱ्या माणसांसाठी वृद्धाश्रम बांधले. गरिबांना आर्थिक मदत करू लागली आणि पुन्हा एकदा सगळीकडे शंकरपंत हे नाव गाजू लागलं. गौरीने सगळीकडं आपल्या वडिलांचं नाव पुढं केलं होतं. लोकांमध्ये शंकरपंत पुन्हा जागा झाला होता. लोकांची तो आशा होता. त्यामुळं तिला प्रचंड प्रेम मिळू लागलं. आता ही गोष्ट महेशला समजली होती. महेशला हे कळतात महेश चक्रावला होता. गौरीजवळ एवढा पैसा आला तरी कसा हेच त्याला समजत नव्हतं. आणि तो पुन्हा झालेली शंकरची प्रशंसा त्याला पचत नव्हती. प्रत्येकाच्या तोंडामध्ये फक्त शंकरचंच नाव होतं. आणि त्यानं गौरीला घरी बोलावलं आणि तिला म्हणाला, मी तुला लहानाचं मोठं केलं, तुझे खूप लाड केले, त्यामुळं तू कोणतंही काम करण्यासाठी माझं नाव घे. पण तिने त्यासाठी नकार दिला. कारण तिला माहीतच होतं ना त्यांनी तिचे किती हाल केले होते. तिने नाकारल्यानं तो प्रचंड संतापला होता. बापासारखंच हिला सुद्धा आता वर पाठवायचं असं महेश म्हणाला. पण यावेळी ती एकटी नव्हती. तिच्यासोबत बाप्पा होता. मग त्यांनी मध्यरात्री तिच्या घरात जाऊन तिला संपवायचं ठरवलं. पण ते हेही विसरला होता की आता तिच्यासोबत बाप्पा आहे. त्या दिवशी मध्यरात्री महेश 10 ते 12 गुंडांना घेऊन तिच्या घरामध्ये घुसतो आणि त्यांनी सागर आणि गौरीवर हल्ला केला. त्यांनी त्यांना प्रचंड मारहाण केली. जवळजवळ त्यांना संपवलंच होतं. मग त्यांनी
तिच्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन तिथून निघून गेले आणि ज्या ठिकाणी त्यांनी शंकरला मारलं ना त्या ठिकाणी पोचले. त्यांनी त्या बाळाला नदीत टाकून बाळाला संपवण्याचा विचार केला. पण त्याचवेळी बाळ म्हणजेच बाप्पा प्रकट झाले. त्यांनी आपला अवतार दाखवला. त्यांनी त्या सर्वांना चांगलंच झोडपलं. मग शेवटी त्यांनी महेशला पायाखाली चिरडत म्हणाले, माझ्या प्रिय भक्ताला मारताना तुला काही कसं वाटलं नाही बरं? आता त्याचीच शिक्षा तुला देण्यासाठी मला यावं लागलं आहे. भोग आहे ना आता तुझ्या कर्माची फळं. शेवटी बाप्पानं त्या नराधामाला पायाखाली चिरडून संपवलं आणि पाण्यात टाकून दिलं. मग पुन्हा मुलाच्या रूपामध्ये बाप्पा घरी आले. बाप्पा पुन्हा घरात प्रकट झाले आणि त्यांनी गौरीला आणि सागरला आशीर्वाद देऊन त्यांना बरं करून टाकलं. आणि बाप्पाने तिला आई वडिलांसोबत जे काही घडलं होतं ना ते सुद्धा गौरीला सांगितलं. ते ऐकून गौरीने रडत बाप्पांचे पाय धरले. बाप्पा म्हणाले, बाळा सुखी राहा. मी ज्या कामासाठी तुझ्या पोटी जन्म घेतला ते काम मी संपन्न केलं आहे. आता मला जावं लागेल. त्यांनी दोघांनीही बाप्पांचा आशीर्वाद घेतला. मग बाप्पा तिथून लगेच निघून गेले. ही कथा आहे ना ही कथा काल्पनिक असली. बघा तुम्हाला पहिल्यांदा निरूपणामध्ये सांगितलं होतं की ही कथा खरीखुरी आहे. पण ही कथा खरीखुरी अजिबात नाही. ही कथा आहे ना ही कथा काल्पनिक आहे. ही कथा काल्पनिक सांगण्याचं कारण आहे ना आपल्याला केवळ भावनिकच करत नाही तर आयुष्य जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही देते. म्हणजे गौरीच्या पोटातून गणेशासारखं बाळ जन्माला आलं ही एक गोष्ट चमत्कारच आहे. पण या चमत्कारामागे दडलेले खरं कारण आहे ना ती म्हणजे श्रद्धा, भक्ती, अन्यायावरील न्याय, कर्मफळ हेच आहे ना. गौरीचे वडील शंकरपंत श्री गणेशाचे परमभक्त होते. त्यांनी आयुष्यभर गोरगरिबांची सेवा केली होती. परंतु त्यांचा सक्का भाऊ म्हणजे महेश लोभी होता, मस्तर होता, रागामध्ये धुंद झालेला होता. पैशाच्या लालसेमुळं त्यानं स्वतःच्या भावाचा जीव घेतला होता. इथेच आपल्याला पहिली शिकवण मिळते की लोभ, मस्तर आणि गर्व आहे ना कितीही पैसा आणि सत्ता जरी असली ना तरी माणसाला खाली खेचूनच सोडत असतो. शेवटी त्याचा नाशच करतो. दुसरीकडे शंकरपंतांची मुलगी ही गौरी लहानपणापासूनच संकटामध्ये वाढली होती. आई वडिलांच्या मृत्यूनंतर काकांकडं राहून तिनं उपासमार सहन केली. मारहाण, अपमान सर्व काही सहन केला. पण एवढ्या हाला अपेष्टा सोसून सुद्धा तिनं गणेश भक्ती सोडली नाही. ती रोज बाप्पाला आठवत राहिली. यावरून हे स्पष्ट होतं की भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक विचार आहेत ना माणसाला कितीही कठीण परिस्थितीमध्ये आधारच देतात ना. म्हणून महेशनं आपले पाप लपवून संपत्ती मिळवली. पण सत्य कधी ना कधी बाहेर येतच ना. म्हणून कर्माचं फळ कोणालाही चुकत नाही. ज्या भावाला त्यानं निर्दयीपणा मारलं त्याचा बदला घेण्यासाठी स्वतः श्री गणेशानं गौरीच्या पोटी जन्म घेतला. म्हणजेच ईश्वर आहे ना तो कधीही आपल्या खऱ्या भक्ताला वाऱ्यावर सोडतो का बरं? कधीच नाही. अन्याय करणाऱ्याला त्याचा परिणाम नक्कीच भोगावा लागतो. म्हणून गौरीनं आपल्या पती सागरसोबत गरिबीचे दिवस काढले. पण कष्ट प्रामाणिक होते. देवावरही विश्वास प्रामाणिक होता. आणि याच जोरावर तिची परिस्थिती पलटली ना. यावरून तिसरी शिकवण अशी मिळते की कष्टाशिवाय यश नाही. आता काही माणसं आहेत ना बघा स्वतःशी एक गोष्ट त्यांनी स्वतःच्या मनामध्ये ठरवलेली असते की माझं कधीतरी नशीब बदलणार. पण कष्टाशिवाय नशिबाला पर्याय नाही. ही गोष्ट प्रत्येकानं मनामध्ये ठेवा. म्हणजे संकट किती जरी असलं ना तरी सुद्धा मेहनत एकत्र आली ना आणि श्रद्धा एकत्र आली की भाग्य आहे ना ते नक्कीच बदलून जातं. त्या महेशचा शेवट आपल्याला असं दाखवतो
की दुष्कर्म कितीही लपवले ना तरी त्याचा अंत आहे नेहमी भयानकच असतो. म्हणजे देव न्यायासाठी स्वतःच येतो ना, किंवा त्यांच्या परिस्थितीच्या माध्यमातून अपराध्याला शिक्षा मिळते. या कथेतला मुख्य संदेश म्हणजे भक्ती आणि श्रद्धेची ताकद. म्हणजे शंकरपंत यांनी आयुष्यभर केलेली सेवा आणि गणेश भक्ती होती. त्यांच्या मुलीच्या पोटी देवाला उतरवून गेली. म्हणजेच खरी भक्ती आहे ना, ती कधीच वाया जात नाही. तिचा परिणाम पुढच्या पिढ्यांनाही मिळत असतो. म्हणून गौरीला आलेल्या संकटातून आपल्याला हे शिकायला मिळतं की अनाथ झाल्यावर सुद्धा, एकटी असूनही सुद्धा, लोकांनी त्रास दिल्यावर सुद्धा माणसाने आपली नीतिमत्ता, भक्ती आणि प्रामाणिकपणा आहे ना, तो कधीच सोडू नये. कारण एक दिवस त्याच गोष्टी त्याला उभं करतात. महेशसारखे लोक आपल्याला समाजामध्ये सतत भेटत असतात. हे लोक पैशाने श्रीमंत असतात पण मनाने गरीबच असतात ना. ते दुसऱ्याला खाली खेचून स्वतः मोठे व्हायचा प्रयत्न करतात. पण ही कथा आपल्याला स्पष्टपणे सांगते की दुसऱ्याला दुखवून, फसवून, अन्याय करून मिळालेलं सुख आहे ना, ही संपत्ती कधीच टिकत नाही. शेवटी बाळाच्या रूपामध्ये प्रकट झालेल्या त्या गणेशानं दाखवून दिलं की ईश्वर आपल्या भक्तांच्या पाठीशी आहे ना, नेहमी उभा असतो. अन्याय करणाऱ्याचा अंत आणि न्याय करणाऱ्याचा विजय आहे ना, तो निसर्गाचा नियमच आहे ना. म्हणून आपल्या आई वडिलांनी केलेली भगवंताची भक्ती असेल ती मुलाच्या कामी नक्कीच येत असते. आई वडिलांचे आशीर्वाद आहेत ना, आई वडिलांचे आशीर्वाद एवढे महत्त्वाचे असतात की म्हणून आपण म्हणतो ना की आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये कधीच पाठवू नका. कारण आई वडिलांनी दिलेले आशीर्वाद असतात, आई वडिलांनी केलेली भक्ती असते, देवावरचा विश्वास असतो, तो मुलांच्या सुद्धा कामी येत असतो. मुलांना सुद्धा त्याचं फळ मिळतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही तुमच्याकडे पैसा येऊ द्या, पण जमिनीवरून कधीच लांब जाऊ नका. किती जरी पैसा आला ना, भरपूर आभाळी उडा, पण जमिनीवरचे पाय कधीच सोडून देऊ नका. जेव्हा जमिनीवरचे पाय तुमचे सुटतील ना, तेव्हा तुम्ही भरपूर आभाळी जाल. आणि कधी जमिनीवर आपटाल ना, ते सांगता येत नाही. म्हणूनच जे धन कमवायचं आहे ना, ते शुद्धतेचं कमवा. ज्या धनामुळं दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये कधीच दुःख येऊ नये, ज्या धनामुळं दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये कधीच अपयश येऊ नये, ज्या धनामुळं दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुख निर्माण व्हावं, ज्या धनामुळं दुसऱ्यांच्या संपत्तीमध्ये वाढ व्हावी, ज्या धनामुळं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सत्कर्म निर्माण व्हावे, ज्या धनामुळं दुसऱ्यांचे आईवडील सुखी व्हावे, आपलेही आईवडील सुखी व्हावे, असं धन मनुष्यानं कमवायला हवं. म्हणून आयुष्यामध्ये काही केलं नाही तरी चालेल, पण भगवंतावरचा विश्वास कधी ढळू देऊ नका. एक ना एक दिवस असा येईल ना की तुमच्या जीवनामध्ये भगवंताचा साक्षात्कार नक्की होईल. माझा भगवंत आहे ना, याचा विश्वास तुम्हाला नक्की बसेल. आणि आता तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. आता 1.5 दिवसाचे गणपती गेले सुद्धा असतील, आता 2.5 दिवसाचे गणपती गेले. आता बघा अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पा आहेत. पण कधी आपल्या जीवनामध्ये प्रचिती येईल ना, ती सांगता येत नाही. म्हणून गणपती आहेत तोपर्यंत आपले कर्म चांगले करा. पण आपण आयुष्यामध्ये जरा पूर्णपणे कर्म जर आपले चांगले केले ना, तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे तो आपल्या जीवनामध्ये सदैवच टिकेल ना, सदैवच राहील. म्हणून तुमच्या जीवनामध्ये चिंता असेल तर ती चिंतासुद्धा सोडून द्या. दुःख असेल, दुःखापासून सावध राहा. सर्व काही बाप्पांवर सोपवून द्या. तू जे ठरवशील ना, तेच माझ्या जीवनामध्ये होईल. आता तूच सर्व माझं जीवन बघ.
जेव्हा आपण भगवंतावर हे सर्व सोपून देऊ ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये खरंच समाधान निर्माण होईल, खरंच सुख निर्माण होईल. म्हणून आपल्या घरामध्ये नंदनवन निर्माण करायचा असेल ना, तर भगवंतावर विश्वास ठेवा, भगवंतावर श्रद्धा ठेवा. भगवंत तुमच्या सोबतीला नक्कीच येऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.